हे बघ सावली, शेवटी तुझ्यावर तुझ्या या कुटुंबाची जबाबदारी आहेच. तारासाठी गाणं सोडायचं नाही. तुला गावच लागेल. ओके, डोक्याची छान मालिश करून देते. बस इथे ये. ओके, ते सारंग साहेब कसे आहेत ग? नाही म्हणजे दिसायला बी एकदम भारी दिसतात, रुबाबदार. ते तुझ्या बरोबर कसे वागतात? आपलं जे लग्न झालं ना त्याला लग्न नाही म्हणत, तो एक अपघात होता. आणि आपल्या लग्नात माझ्या मनात अस्मी होती, तू नव्हतीस. आणि हा, तुझ्यात आणि माझ्यात कुठलंच नातं नाही आणि कधीच नसणार. अगं बोल. छान आहेत ते, समजा छान आहे, अगदी स्वप्नासारखं. ओके, पण त्या दिवशी त्यांच्या घराचं डेंजरस वातावरण होतं बघ. मी तर लय घाबरलो होतो त्या ऐश्वर्या मॅडमला. त्या सरळ वागतात ना ग तुझ्यासोबत? तू तुझ्या घरी चालली आहेस ना? मग आता तिकडेच राहायचं आणि पुन्हा इकडे यायचा विचार करायचा नाही. अगं बोल की. ये वर बस. तुला फणस माहिती आहे ना कसा असतो? तो कसा बाहेरून टोकेरी आणि आतून त्याचं घर गोड असतो. ऐश्वर्या मॅडमचा स्वभाव पण अगदी तसाच आहे. त्या बाहेरून वाटत असतील काटेरी, पण त्यांचं मन फणसाच्या घरासारखं गोड आहे. त्या अशा वाटतात फटकळ, पण तसं काही बी नाही बघ. त्या खूप चांगल्या आहेत. अगदी तुझ्यासारखंच ना? एकदम बरोबर. पर आपली साऊ किती गोड आहे, सगळ्यांची मन जिंकून घेईल ती. खात्री आहे मला. फार फार तर काय होईल, थोडासा येळ जाईल. हा हो ओके, तू सगळ्यांमध्ये मिसळून राहणार बघ. सोनाराकडे जाऊन आल. अगं बाई, सोनाराकडं तुम्ही दोघं कसं काय? म्हणजे कशी काय कळलं वळली हो सोनाराच्या दुकानाकडं? चेक केलं ना नक्की? किराणा मालाचं दुकान असेल आणि तुम्हाला वाटलं असेल की सोनाराचं आहे म्हणून. हा, अगं जयंती, लग्नाचा जवळजवळ सगळाच खर्च जगन्नाथजींनी केला. त्यामुळे थोडे पैसे उरलेत म्हणून सावलीसाठी मंगळसूत्र बघायला गेलो होतो. आई अगं काय गरज होती या सगळ्याची? अगं कशाला म्हणजे रीत असते बाई तशी. रीत असते सासूबाई. हा नाही म्हणजे लई महाग रीत आहे. त्यांनी मुळात एक गोष्ट विसरलायत तुम्ही, आपल्या घरात खायचे भांडे. अशात एवढ्या सगळ्या रीतीभाती पाळायच्या म्हणजे, आणि मुळात कशासाठी पाळायच्या? हाय की तिच्या गळ्यात मंगळसूत्र दणदणीत सोन्याचं. हा, आपण काय देणार हो तिला? मुळात लायकीत नाही म्हणजे ऐपत आहे का आपली? हा, पाहिलं नाही का त्या मेंढ्यांच्या महालात भारी भारी साड्या नेसल्या होत्या बाई सगळ्या जणी, आणि आपण काय दिलं त्यांना? पडतोच कपडा फेकून दिला त्या बाईनं. बहिणी? गप्प बसते बाई, काही बोलत नाही. पण एक सांगू का तुम्हाला, आमच्या कोट्टलवारांकडे असल्या रीतीभीती काही नसतात बाई. तुमचं कसं आहे माहितीये का?
ते म्हणतात ना, खिशात नाही ना आणि मला त्याला काय करायचं ते. आई, बाबा, तुम्ही वहिनीच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. तू छोटासा जरी दागिना दिलात ना तरी माझ्यासाठी तो लई मोलाचा. सावू, बाबा, आता हसा बरं. नाही, एक मिनिट. मॉम, राजकुमार दादा आणि नील मुंबईच्या प्लांटला जाऊन आले. आपण प्लीज नंतर बोलूया. माझं जरा डोकं दुखतंय. मॉम, पण हे महत्वाचं आहे. आपल्या मुंबईचे ॲडमिनिस्ट्रेशन त्यांनी सारंग आणि सावलीच्या सारंगच्या लग्नाबद्दल त्यांनी रिसेप्शन पार्टी द्यायचं ठरवलं आणि त्यांनी मुंबई आणि तुम्ही अप्रूव्ह करून आला. काय गरज आहे? ठीक आहे ना, हरकत नाही. नाही म्हणून सांग त्यांना. एक्झॅक्टली, मी पण हेच म्हणतेय. ऐश्वर्या, अगं ते मेहता साहेब सिनियर बोर्ड मेंबर आहेत, त्यांचं ऐकायला हवं. हे मेहताजी जरा जास्तच पुढे पुढे करतात. काय गरज आहे त्यांना एवढं? ऐश्वर्या, तुला काय वाटतं हे आम्ही मुद्दामून करतोय? आम्हाला माहित नाहीये. आणि ते वर्कर्स, त्यांना काय माहिती आपल्या घरी काय चाललंय ते? वर्करची सेंटिमेंट जपणं आपलं कर्तव्य आहे. त्यांचे सेंटिमेंट्स गेले खड्ड्यात. नाही सांग ना, हाऊ डिफिकल्ट इज दॅट? मग असं नाही करता येणार. जगभरातून लोक येणार आहेत, त्यात VIP माणसं. कसं नाही बोलणार? एक्झॅक्टली. मी सुद्धा तेच म्हणते. या सगळ्यांच्या समोर मी हिला इंट्रोड्यूस करून देऊ, ही आमच्या मेंदळ्यांची सून आहे म्हणून. आणि मी तिलोत्तमा मेंदळे, जिला माझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त सुंदर गोष्टीच लागतात. इम्पॉसिबल. बघा, तर तूच सांग, मी काय उत्तर देऊ? मला काय माहित. कॅन्सल कर, नाही म्हणून सांग. अमृता आणि यांच्यासारखा तुला सुद्धा तिचा हुळका आलाय का? नाही मॉम, कॅन्सल कर, नाही सांग. तिलोत्तमा, सारंगचं जे कफलिंग हरवलं होतं ना, ते या सावलीने झोपलंय. हे बघ. सारंग, सावरला नाही आहेस ना अजून? सावरण्याचाच प्रयत्न करतोय. अनपेक्षितपणे घडलं ना आयुष्यात. माझ्यासाठी नाही, पण आईसाठी सावरेन मी लवकरात लवकर. बरोबर आहे. मॉमसाठी तुला हे करावंच लागेल. ऑफिसला जाण्याची तयारी दिसती. गुड. ॲटलिस्ट तू या सगळ्या गोष्टींना ओव्हरकम करण्याचा प्रयत्न करतोयस. व्हेरी गुड. ठीक आहे, मी निघतो. बाय.
अस्मीची काळजी वाटते मला. अस्मीची काळजी? का? नाही काही नाही, तू जा ऑफिसला. हे बघ वहिनी, मला वाईट नाही वाटणार मला, तू सांग ना प्लीज. बघ सारंग, तू ऑलरेडी सफर करतोयस, स्ट्रेस्ड आहेस, त्यामुळे आता तू ऐकण्याच्या मनस्थितीत आहेस की नाही मला माहित नाही. म्हणजे तुला सांगू की नको? तुला अस्मी बाबतीत काहीतरी माहिती आहे ना वहिनी? प्लीज सांग. मला बरंच काही माहिती आहे. नाही म्हणजे आधी मलाही ती आवडली नव्हती, खटकली होती, पण काही गोष्टी नंतर समजल्या. पण एक गोष्ट कन्फर्म आहे सारंग, अस्मीचं तुझ्यावर मनापासून प्रेम होतं. आणि आता हे जे काही घडलंय, तुमचं लग्न नाही झालं, ताटातूट झाली, त्यामुळे ती काही खुश नसणार आहे. ती पण तुझ्या इतकीच डिस्टर्ब असणार आहे, अनहॅपी असणार आहे. जगन्नाथने तिला प्लॅन केलं होतं माझ्या आयुष्यात वहिनी. आणि ते तुम्हाला पटलं? जगन्नाथने एक गोष्ट सांगितली आणि ते तुम्हाला पटलं का? चल एक वेळेस एक्सेप्ट करूया, ती कोण आहे? ती सावली. तिच्या आयुष्यात त्याने एक मुलगा आणला, लग्न ठरवलं, फसवलं, एक्सेप्टेड. अस्मी? कशावरून त्याने अस्मीला किडनॅप केलं नसेल? आणि आपल्या समोर एक स्टोरी पोर्ट्रे केली की मी अस्मीला सारंगच्या आयुष्यात पाठवलं, प्रेमात फसवलं, लग्न करायला भाग पाडलं. कशावरून हे खरं आहे? अरे ज्या माणसावर मॉमने आयुष्यभर विश्वास ठेवला, तो माणूस आयुष्यभर मॉमचा विश्वासघात करत आलाय आणि त्याच्यावर आपण विश्वास ठेवायचा का? अस्मी खरी असणार आहे, रादर ती खरी आहे. लग्नादरम्यान आमचं बॉन्डिंग झालं तेव्हा मी तिच्या डोळ्यात पाहिलंय, तिच्या डोळ्यात तुझ्यासाठी फक्त आणि फक्त प्रेम होतं. सो सॉरी, मी तुला डिस्टर्ब केलं. बघ म्हणून मी तुला सांगत नव्हते. टेक केअर. तर तू एक काम कर, तू ऑफिसला निघ, माइंड डायव्हर्ट कर तुझं. हां मी आलेच. एक्सक्यूज मी. आता मी या घरात कोणालाही शांतपणे जगू देणार नाही. सारंग, आय एम सॉरी. अस्मी तुझ्यापासून दूर झाली हे जगन्नाथचं यश, पण मी तुला तिच्यापासून दूर होऊ देणार नाही, हा माझा बदला. एकीकडे त्या सावलीला घराबाहेर काढलंच नाही, दुसरीकडे लवकरच अस्मीला शोधून राहणार. साऊ, तू तिकडे गेलीस खरं, पण इथे एक मुलगा वेळेवर गोळ्या घेत नाही. हे म्हणजे तुझ्या भाषेतच समजव आता त्याला. बघ काय बोलतोय सारंग? होय ना. अप्पू, औषधं का घेत नाहीस तू? मी किती वेळा सांगितलंय, मी गेल्यावर तू औषधं घेत जा, काळजी घेत जा. काय चालू आहे तुझं? अगं किती फार कडू लागतं ग, मला नाही आवडत ते. तरी पण तुला औषधं घ्यावे लागणार आहेत, कळलं? साऊ, अरे बाबा. बाबा आले ना तुम्ही? आला का? दाखव बरं काय आलं सोनं. असं ना एखादा सोन्याचा मणी किंवा एखाद ग्रॅम सोनं काहीतरी काढलं असेल ना सोन्यासाठी. काय चालू आहे तुझं? थांब जरा. काय साऊ, आऊ? काय? अगं तुझ्यासाठी मंगळसूत्र आणलंय राजा. अहो दाखवा ना लवकर. छान आहे. तेच म्हणलं छान आहे ग. भारी आहे भारी. आयुष्यात असं मंगळसूत्र बघितलं नाही हो मी. अयो एवढं भरीव म्हणजे 10 तोळ्याचं तरी असेल नाही.
सगदेवा ते बबलू आणि सोम ते दोघं जे येणार आहे त्यांच्यासाठी कपडे घेतले ना? होय होय घेतले ना, टोपी आणि उपरणं बघितले त्यांच्यासाठी. बर बर येणार आहे तो टायमिंग मी सांगितलं का काही? हा नाही म्हणजे मला बी रेडी व्हायला लागेल ना म्हणून विचारते. सांगितलं का काही? तुला कशाला तयार व्हायचे? असं काय करताय तुम्ही? म्हणजे बघा ना, एवढी साधी भोळी सुंदर बहीण आहे तुमची, तिला काही तुला सासरी पाठवणार का तुम्ही? हा केवढी नाजूक आहे आपली साऊ. तिथं बरदास्त कोण ठेवणार बरं तिची? हो तिला काही श्रीमंतीचा अनुभव नाही, पण मी आहे ना कोट्टलवारांच्या खानदानातली. श्रीमंती कशी आमच्या घरात एकदम उतू जाते ना. माहितीये ना किती तू जात होतो. हे बघ आताच सावलीचा सुखाचा संसार सुरू झालाय, तिकडे जायचीस आणि काहीतरी गोंधळ करायचीस. तू कुठे बी जायचं नाही, इथं थांबायचं. मला बी तसंच वाटतं या. सुनबाई तुम्ही नका जाऊ. जयंती माझ्या पोरीला जाऊ दे बाई तिच्या घरी. हे बघ तिचा संसार आहे ना, सांभाळू दे तिला तिचाच. कसं आहे ना सावळे, या सगळ्यांचं काही मी ऐकत नसते. तू मला सांग काय करू? म्हणजे मला माहितीये ग तुझा माझ्यावर लई जीव आहे. हा तुला वाटतं ना मी तिकडे यावं म्हणून? अजून मलाच माहित नाही मी गेल्यावर ते माझ्याशी कसे वागतील. जर ते तुमच्या बरोबर पण वाईट वागले तर तुम्हाला सगळंच सत्य कळेल. पण तुला हे बी वाटत असेल की बाई त्या एवढ्या मोठ्या मेहंदीच्या मालात आपली जयंती वहिनी येऊन काय करल, कशी राहील? तू नको काळजी करू. हा आता त्या घरात कुठल्या तरी कोपऱ्यात आपली गाईसारखी गपगुमान चरत राहील मी, है की नाही? काय वाटतं तुला सांग बरं? नाही पण तू म्हणत असेल ना तर नाही येणार हा, माझा काही हट्ट नाही बाई. सांग बरं काय करू? अरे सांग की. नका हो तुम्ही, मी जाईन. चालेल मग हे तेच चरते बघ तू तुझं. तिलोत्तमा, एक मिनिट. तुम्ही जे काय सांगायला आला असाल ना, प्लीज प्रयत्न सुद्धा करू नका, कारण माझं डिसिजन फायनल आहे. रिसेप्शन कॅन्सल म्हणजे कॅन्सल. रिसेप्शन कॅन्सल? अगं पण का? का म्हणजे? आपण जर का रिसेप्शन केलं तर त्या पोरीला पुन्हा एकदा मला माझ्या घरात आणायला लागेल, जे मला नकोय. तिलोत्तमा, लग्न म्हणजे काही भातुकलीचा खेळ नाहीये वाटेल तेव्हा मोडून टाकायला. ते लग्न झाल्या झाल्या आपली सून घर सोडून जाते, ही आहे का आपल्या घराण्याची परंपरा? हेच हवं होतं का तुला सारंगच्या भविष्यासाठी? साऊ तुझ्या सासरची माणसं जरा कडक वाटतात. नाही म्हणजे असणारच गलेकराती. केवढी श्रीमंत आहेत ती, एवढा मोठा उद्योग व्यवसाय आहे त्यांचा, म्हणून जरा काळजी वाटते तुझी. साऊ तुला त्या घरात नीट वागवतात ना पुरी? हो आहे. साऊ, ऐश्वर्या मॅडमचा फोन आहे, बघ काय बोलतात बघ. बघ आई, ते साऊच्या गिऱ्यांसाठी टोपी आणि उपरण आणलंय, ते जर बघून घे ना. अरे हा ये बघ ये. अरे साऊ. हॅलो, तुला जे ऐकवते ते ऐक, काही बोलू नकोस. तुम्ही विसरलायत का? रूपम कॉस्मेटिक्सचे आपण मालक आहोत. आपण सौंदर्य विकतो आणि त्या पोरीला मी सून म्हणून घरात ठेवून घेऊ? नॉनसेन्स. झाली तेवढी नाचक्की पुरेशी झाली नाही का पूजेमध्ये? का आता अख्ख्या जगासमोर करून घ्यायची आहे? बरं, या घरामध्ये ते लग्न कुणालाच मान्य नाहीये, मला सुद्धा नाही. फक्त तुम्हाला ती मुलगी या घरात हवी आहे. का हा हट्ट तुमचा?